लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्यामुळे सांगलीमधल्या 19 वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक अशी घटना घडली। या प्रकरणी तरुणीसह दोघा जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। इंस्टाग्रामवरच्या चॅटमधून धर्मांतराच्या संदर्भातली माहिती उघड झाली आहे। मृत तरुण हा पुण्यामध्ये नोकरीसाठी होता। त्याच्या घराजवळ राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरमधली एक तरुणी अधूनमधून यायची। यामधूनच दोघांची ओळख होती आणि प्रेमसंबंध निर्माण झाले। दोघांनी लग्न देखील करायचं ठरवलं। मात्र संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातल्याचा दावा तरुणाच्या आई-वडिलांनी केलाय। या संदर्भात इंस्टाग्राममधले चॅटचे पुरावे देखील आई-वडिलांना दिसून आलेत। या अटीमुळे तरुण गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता आणि याच नैराश्यामधून त्याने आत्महत्या केली असं त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे। माझा मुलगा ध्रुवांक प्रमोद शेवाळे, वय वर्ष 19, हा मुलीच्या प्रेमात पडला होता, हिंदू मुस्लिम मुलीच्या, आणि त्याला धर्मांतर करण्यासाठी साहिल बागवान आणि त्या मुलीने ते नातेवाईकच आहेत बागवान म्हणून त्याने आत्महत्येस प्रवृत्त केले। हिंदू धर्माला माझा न्याय आहे की माझ्या मुलाला न्याय मिळू दे, आणि माझा एकुलता एक आधार होता, एकुलता एक मुलगा होता माझा। सदरचा गुन्हा 2 व्यक्तीवर दाखल केला असून त्यापैकी आरोपी नामे साहिल बागवान यास अटक केलेले आहे। यातील आरोपी यांनी मयत नामे ध्रुवांक शेवाळे यास आमच्या धर्मात ये अशा प्रकारचे चॅटिंग केल्याचे निष्पन्न झालेले पुढील तपास करीत आहोत।